नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण राज्य सेवा मुख्यच्या JS3 पेपरमधील HR भागातील 8वा चॅप्टर कामगारांचे कल्याण हा अभ्यासत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी किती क्वेश्चन विचारते तर 6 ते 7 क्वेश्चन आयोग कामगारांचे कल्याण या चॅप्टरवरती विचारते. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत तर कामगारांसंबंधीच्या विविध डेफिनेशन कोणत्या आहेत, त्यानंतर करार कामगार म्हणजे काय, बंधक कामगार यासंबंधीचा कायदा कोणता आहे, बालकामगारासंबंधीचा कायदा कोणता आहे, त्यामध्ये बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986चा आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊन 2016ला जो नवीन कायदा आला याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय बालकामगार धोरण 1987, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना आणि महिला कामगारांविषयी ज्या काही योजना सरकारने किंवा कायदे लागू केले त्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर विविध डेफिनेशनमध्ये पहिली डेफिनेशन आहे करार कामगार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट लेबर. याच्या संबंधीचा कायदा कोणता आहे तर करार कामगार नियमन आणि रद्दबद्दल कायदा 1970ला हा कायदा पास करण्यात आला आहे. तर कॉन्ट्रॅक्ट लेबर संबंधीचा कायदा हा 1970चा आहे. हा कायदा कुठं लागू होतो तर जेथे 20 किंवा जास्त कामगार कामावर आहेत तेथे कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजेच करार कामगार कायदा लागू होतो. सरकारी आस्थापना व स्थानिक प्राधिकरणांनाही तो लागू पडतो. या अंतर्गत करार कामगारांची पिळवणुकीपासून संरक्षण तसेच कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण पुरवण्याबाबत तरतूद केलेली आहे. तर करार कामगारासंबंधीचा कायदा हा 1970 सालचा आहे आणि 20 किंवा जास्त कामगार ज्या ठिकाणी कामावर असतील तेथे हा कायदा लागू असतो. या कायद्यानुसार कामगारांचे पिळवणुकीपासून संरक्षण तसेच त्यांना कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण पुरवण्याबाबत तरतूद केलेली आहे. बंधक कामगार, आता बंधक कामगार म्हणजेच वेटीबिगार बॉन्डेड लेबर या संबंधीचा कायदा किती सालचा आहे तर बंधक कामगार व्यवस्था रद्दबातल अधिनियम 1976. तर बंधक कामगारासंबंधीचा कायदा कधीचा आहे तर 1976 सालचा आहे. यामध्ये काय सांगितले तर जर एखाद्या व्यक्तीकडे वेठबिगार म्हणून कोणी कार्य करत असेल तर त्या व्यक्तीला 3 वर्षे कारावास आणि 2000 रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर कामगाराला वेठबिगार म्हणून कामावर किंवा बंधक कामगार असं ठेवलं असेल तर जो कोणी ठेवल त्याला 3 वर्षे कारावास आणि 2000 रुपयेपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिलेले आहेत. 1978 साली सुरू करण्यात आलेली बंधक कामगारांची पुनर्वसन योजना 2000 साली सुधारित केली गेली आहे. यानुसार एका बंधक कामगाराला 20,000 रुपये पुनर्वसनासाठी दिलेही जातात. तर बंधक कामगारां म्हणजेच वेठबिगारांसंबंधीचा कायदा हा 1976 असून या कायद्याअंतर्गत जो कोणी दोषी असेल त्याला 3 वर्षे कारावास आणि 2000 रुपयेपर्यंत दंडाची शिक्षा असते. तर यासंबंधीचं लक्ष घालण्याचं कार्य हे सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय मानव हक्क आयोगाला दिलेलं आहे. बंधक कामगारांसाठी पुनर्वसन योजना ही 1978ला सुरू करण्यात आली होती. त्याची पुनर्रचना करून 2000 साली नव्याने सुधारित योजना सुरू करण्यात आली. तर बंधक कामगाराला या कायद्याअंतर्गत 20,000 रुपये पुनर्वसनासाठी दिले जातात. जी पुनर्वसन योजना आहे 2000 साली सुरू केली आहे त्या अंतर्गत 20,000 रुपये बंधक कामगाराला त्याचं पुनर्वसन करण्यासाठी दिले जातात. बालकामगार म्हणजे चाइल्ड लेबर यामध्ये काय सांगितलं तर NSSOचा जो अहवाल आहे 2004-5 नुसारचा त्यानुसार 5 ते 14 वर्षे वयोगटातील 90.75 लाख मुले हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत होते. म्हणजेच बालकामगारांची संख्या कधी होती तर 2004-5 साली 90.75 लाख इतकी संख्या होती. NSSOच्या 66व्या फेरीनुसार म्हणजे 2009-10 साली जे प्रकाशित झाले त्यानुसार बालकामगारांची संख्या घटून ही 49.84 लाख इतकी होती. म्हणजे 2004-5ला जवळजवळ 90 लाख होती आणि ती घटून 2009-10 साली 50 लाखापर्यंत इतकी संख्या कमी झाली. या 5 वर्षाच्या काळात बालकामगारांची संख्येमध्ये 45% घट दिसून आलेली आहे. म्हणजे बालकामगारांची संख्या आता सध्या घटत चाललेली आहे. बालकामगारांसंबंधीचा कायदा कोणता आहे तर बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 सालचा हा कायदा आहे. या कायद्यानुसार बालकामगार कोणाला म्हटलं जातं तर 14 वर्षाखालील बालकास घातक व्यवसाय प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. म्हणजे 14 वर्षाखालील बालकामगार जो काम करत असेल तर त्याला बालकामगार म्हटलं जातं. आणि या कायद्यानुसार 1986ला जो कायदा आला त्यानुसार 14 वर्षाखालील बालकास घातक व्यवसाय प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. परंतु या कायद्यातील तरतुदी या पुरेशा नसल्यामुळे बालमजुरी प्रतिबंध व नियमन अधिनियम 2016 साली नवीन कायदा करून 1986च्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. यानुसार 14 वर्षाखालील मुलांना सर्व प्रकारच्या रोजगार क्षेत्रात बंदी घालण्यात आली. 1986च्या कायद्यानुसार काय सांगितलं होतं तर 14 वर्षाखालील बालकास घातक व्यवसाय प्रक्रियांमध्ये बंदी घालण्यात आली होती. परंतु 2016च्या कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना सर्व प्रकारच्या रोजगार क्षेत्रामध्ये बंदी घालण्यात आली.
परंतु याला अपवाद हे काही सांगितले. यामध्ये अपवाद कोणते सांगितले तर शिक्षणास कोणतीही बाधा येऊ न देता स्वतःच्या घरातील व्यवसायात सहभागी होण्याची मुभा ही 2016च्या कायद्याअंतर्गत देण्यात आली. तर वय वर्षे 14 ते 18 हा नवीन गट किशोरवयीन मुले म्हणून समाविष्ट करण्यात आला आणि त्यांना धोकादायक ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध असेल असं सांगितलं. 1986च्या कायद्यानुसार 14 वर्षाखालील बालकास धोकादायक कामामध्ये काम करण्यास बंदी होती. तर ही बंदी उठवून 2016मध्ये 14 वर्षाखालील बालकास कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घातली, परंतु शिक्षणास बाधा न येता स्वतःच्या घरातील व्यवसायात सहभागी होण्याची त्याला मात्र मुभा दिली. त्याचबरोबर 14 ते 18 वर्षे वयोगटातील नवीन वयोगट तयार केला आणि या मुलांना धोकादायक ठिकाणी काम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. 14 वर्षाखालील मुलांना बिडी बनवणे, खाणकाम, घरगुती काम, ऑटोमोबाईलचे दुकान, विणकाम या कामांमध्ये कायमचा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर 2016च्या कायद्यानुसार पहिल्यांदाच असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 6 महिने ते 2 वर्षे कारावास किंवा 20,000 ते 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. तर बालमजुरी प्रतिबंध अधिनियम 2016 अंतर्गत जर एखादा दोषी आढळला तर त्याला 6 महिने ते 2 वर्षे कारावास किंवा 20,000 ते 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. परंतु त्याने पुन्हा असा गुन्हा केला तर त्याला 1 वर्ष ते 3 वर्षे कारावास अशी शिक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारचा गुन्हा हा पालकांनी जर अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्याला पहिल्यांदा समज देण्यात येईल, परंतु त्यांच्याकडून असा वारंवार गुन्हा घडत असल्यास त्यांना 10,000 रुपये दंड केला जाईल. या कायद्यानुसार मुलांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन निधीची निर्मितीसुद्धा केली आहे. यात धोकादायक कामाच्या यादीत 83 वरून 3 पर्यंत संख्या कमी केली आहे. म्हणजे सुरुवातीला जे 1986चा कायदा होता त्यानुसार सांगितलं होतं 14 वर्षाच्या खालील मुलांना धोकादायक ठिकाणी काम करता येणार, तशी संख्या 83 इतकी होती. धोकादायक ठिकाणांची संख्या 83 होती, परंतु 2016च्या कायद्यानुसार या धोकादायक ठिकाणांची संख्या 83 वरून 3 पर्यंत कमी करण्यात आली. त्यामध्ये 3 कोणकोणते धोकादायक ठिकाण आहेत तर मायनिंग, इन्फ्लेमेबल सबस्टन्सेस आणि हजार्डस प्रोसेस अंडर द फॅक्टरीज ॲक्ट या ठिकाणी 14 वर्षे खालील बालकांना प्रतिबंध असेलच, त्याचबरोबर 14 ते 18 वर्षामधील किशोरवयीन बालकांना सुद्धा या 3 ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आता बालकामगारासंबंधीचं धोरण कधीच आहे. नॅशनल चाइल्ड लेबर पॉलिसी 1987, राष्ट्रीय बालकामगार धोरण 1987. यामध्ये बालकामगारांचे आरोग्य, पोषण, व्यावसायिक शिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी घटकांवर भर देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत तर कायदेशीर कृती योजना, बालकामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक योजना, ज्या क्षेत्रात सर्वाधिक बालकामगार काम करत आहेत अशा क्षेत्रांवर विशेष लक्ष देऊन त्यातून त्यांना बाहेर काढून त्यांच्या कल्याणासाठीचा कार्यक्रमात गुंतवणे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 1988 साली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना सुरू करण्यात आली. तर राष्ट्रीय बालकामगार धोरण हे 1987 आहे. यामध्ये बालकामगारांचे आरोग्य, पोषण, व्यावसायिक शिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी घटकांवरती भर देण्यात आला होता. आणि हे जे धोरण होते 1987ला राष्ट्रीय बालकामगार धोरण, याची अंमलबजावणी करण्यासाठी 1988 साली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना ही नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना ही 1988ला सुरू करण्यात आली. यानुसार बालकामगारांचे पुनर्वसन केले जाते. बालकामगारांच्या पुनर्वसनासंबंधीची योजना कोणती आहे तर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना. या अंतर्गत मुलांना कामावर हटवून विशेष शाळेत भरती करण्यात येते, जेथे त्यांना शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, माध्यान्ह आहार योजना, आरोग्य सुविधा, प्रतिमाह भत्ता इत्यादी सुविधा पुरवल्या जातात. सध्या 7,000पेक्षा जास्त शाळा सुरू असून 3 लाखापेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत आणि 9.7 लाखपेक्षा अधिक मुलांनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आलेले आहेत. तर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना 1988ची आहे. 1987ला जे राष्ट्रीय बालकामगार संबंधीचं धोरण घोषित करण्यात आलं होतं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 1988ला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना सुरू करण्यात आली. आता महिला कामगारांसंबंधीच्या महत्त्वाच्या आकडेवारी काय तर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या आकडेवारीनुसार 1991 साली महिलांचा कार्यातील सहभाग दर हा 22.27% इतका होता. हा दर वाढून 2011 साली 25.63% इतका झालेला आहे. 2015 साली खेड्यातील महिलांचा कार्यसहभाग दर हा 26.7% होता, तर शहरातील महिलांचा सहभाग दर हा 16.2% होता. म्हणजे या आकडेवरून काय समजून येतं तर 1991 पासून 2011पर्यंत महिलांच्या कार्यातील सहभाग दरात वाढ झालेली आहे. 22.27% वरून 25.63% इतके झालेले आहे. तर महिलांचा कार्यसहभाग दर हा 2015 नुसार खेड्यातील महिलांचा कार्यसहभाग दर हा शहरातील महिलांच्या कार्यसहभाग दरापेक्षा जास्त आहे.
खेड्यातील महिलांचा 26.7% तर शहरातील महिलांचा कार्यसहभाग दर हा 16.2% इतका आहे. 2010 साली संघटित क्षेत्रातील रोजगारांपैकी 20% रोजगारात महिला कार्यरत होत्या. अगोदर महिलांना संध्याकाळी 7 ते सकाळी 6 यावेळी कंपन्यांमध्ये काम करण्यास परवानगी नव्हती. परंतु 2015 साली महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार या कालावधीत सुद्धा महिला काम करू शकतात. यासाठी राज्य सरकारने कंपनी कायदा 1948 मधील कलम 66 मध्ये सुधारणा केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाच्या अगोदर अशा प्रकारचा कायदा हरियाणा, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू होता. तर महिला कामगारांसंबंधीची महत्त्वाची काय तर त्यांच्या कार्यातील सहभाग दरात वाढ होत आहे आणि खेड्यातील महिलांचा कार्यसहभाग दर हा शहरातील महिलांच्या कार्यसहभाग दरापेक्षा जास्त आहे. महिला कामगारांसंबंधीचा म्हणजे त्यांना प्रेग्नन्सीच्या काळात मदत करण्यासाठी किंवा सवलत देण्यासाठीचा कायदा कोणता आहे तर मातृत्व लाभ कायदा 1961, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. हा कायदा कोणकोणत्या क्षेत्रासाठी लागू असेल तर फॅक्टरी, खाणी, सर्कस, प्लांटेशन आणि 10 व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये हा कायदा लागू असेल. 10 व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये मातृत्व लाभ कायदा 1961 हा लागू असेल. याचा उद्देश काय तर विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गर्भावस्थेदरम्यान व प्रसूतीनंतर रोजगाराचे नियमन करण्यासाठी हा कायदा संमत करण्यात आला. म्हणजे प्रसूती दरम्यान त्यांच्या रोजगारामध्ये जी हानी होती किंवा त्यांच्या कमाईमध्ये जी घट होते ती भरून करण्यासाठी मातृत्व लाभ कायदा हा 1961 मंजूर करण्यात आला. मातृत्व लाभ कायदा 1961 मध्ये काही बदल करण्यासाठी मातृत्व लाभ सुधारणा कायदा 2017 केला. मार्च 2017 मध्ये संमत करण्यात आला असून एप्रिल 2017 पासून नवीन कायद्याचा अंमल सुरू झाला. तर मातृत्व लाभ कायदा 1961च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून 2017 मध्ये नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर या नवीन कायद्यामध्ये काय महत्त्वाचे तरतुदी आहेत तर नोकरी करणाऱ्या महिलांना पहिल्या 2 जिवंत जन्मांसाठी पूर्वीच्या 12 आठवड्यांची जी रजा होती त्याच्याऐवजी आता 26 आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. म्हणजे महिलांना गर्भावस्थेमध्ये 1961च्या कायद्यानुसार 12 आठवड्यांची जी रजा होती पहिल्या 2 जिवंत जन्मांसाठी त्यामध्ये वाढ करून 26 आठवड्यांची मातृत्व रजा करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी मातृत्व रजेसाठी कालावधी किती सांगितले तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने आणि जागतिक आरोग्य संघटनेने मातृत्व रजेचा कालावधी हा 24 आठवडे असावा असं नमूद केलेलं आहे. परंतु भारत सरकारने हा वाढवून 26 आठवड्यांचा कालावधी केलेला आहे. असा बदल केल्याने जगभरामध्ये मातृत्व रजेचा कालावधी 18 आठवड्यापेक्षा जास्त असणाऱ्या 42 देशांमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. तर मातृत्व रजेचा कालावधी हा 12 आठवड्यावरून भारताने 26 आठवडे इतका केलेला आहे. ही सूट ही म्हणजे 12 आठवड्यापासून वाढ करून जी 26 आठवड्यांची करण्यात आलेली आहे. ही सूट सवलत 2 पेक्षा अधिक 2 पर्यंत म्हणजे पहिल्या 2 जिवंत बालकांसाठीच असेल. त्याच्यानंतरच्या बालकांसाठी पूर्वीप्रमाणे 12 आठवड्यांची मातृत्व रजा मिळेल. 3 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकास दत्तक घेणाऱ्या महिलेस तसेच कमिशनिंग मदरसाठी 12 आठवड्यांची रजा मिळेल. 2 पेक्षा अधिक जन्मांसाठी 12 आठवड्यांची रजा मिळेल किंवा एखाद्या महिलेने जर 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे बाल दत्तक घेतला असेल तर तिला सुद्धा 12 आठवड्यांची रजा मिळेल. 50 पेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांना काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल अशी तरतूद सुद्धा नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना कामाच्या तासांमध्ये 4 वेळा तेथे ठेवलेल्या आपल्या मुलांना भेट देण्याची संमती असेल. काम करणाऱ्या महिलांना काम करून घेण्याची घरून काम करण्याची सुद्धा संमती दिली जाईल. अशा प्रकारची संमती म्हणजे घरून काम करण्याची संमती हे संबंधित कंपनीचे मालक देऊ शकतात. या कायद्याबाबत महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता करण्याची जबाबदारी सुद्धा कंपनीची असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये कोणते पॉईंट बघितले तर विविध डेफिनेशन बघितल्या. त्यामध्ये करार कामगारांसंबंधीचा कायदा 1970चा होता, बंधक कामगारांसंबंधीचा कायदा 1976चा होता, बाल कामगारांसंबंधीचा कायदा 1986चा होता. त्याच्यामध्ये सुधारणा करून 2016ला नवीन कायदा सुरू झाला. त्यानंतर राष्ट्रीय बाल कामगार धोरण 1987चं होतं. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प योजना 1988ला सुरू झाली. त्याचबरोबर आपण महिला कामगारांसंबंधीचा 1961चा जो कायदा होता त्याच्यामध्ये बदल करून 2017ला जो कायदा करण्यात आला या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा.